घरात आमच्या करा, आले हो गणपती आले. थोडासा बाकी आहे पावला काढायला घेतलं पावला तुम्ही पनवेलीच हा हा या आरामाने या दोघी जरी काढा अजून घेतला रे देव मम्मी आणि वहिनी ना नुसत्या गप्पा मारत बसतात सगळं काम टाकून. हा त्यांना थांबवलं, आलू आलू या गप्पा मारत बसले आम्ही. बाप्पा येणार आहे पण बाप्पाला काय थांबून ठेवले डेकोरेशन चाललंय गाईज आता अश्विनी वहिनी आणि रश्मी वहिनी बाप्पाला डेकोरेट करायला आलो आहेत आणि दीदी मी मम्मी आम्ही सगळी घरातच बाप्पाला सजवणार आहोत.
हार बनवत आहेत. कंप्लीट झाल्यावर रिझल्ट दाखवू आम्ही तुम्हाला. आमचा अजून देवच सजवतो आम्ही. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी नुपूर महेंद्र ठाकूर. आणि आज आमचा बाप्पा आला आहे फॉटोसोबत आणि दिदी रांगोळी काढते जी अजून चालू नाही झाली. आणि आमची सासवल्याची मावशीही आले. सांग मम्मीचं जेवण झाला सोडली मावशाईने केला फोन खाना बनाया खाना बनाया यूट्यूबर सोया था ना तो हमारा खाना बन गया. मी 10 मिनिटाची नॅप घ्यायला गेलो तर 2-3 तास 10 झाले. मिनिटं नवरा डालबत भाजी बनव नवरा पातेली लासांनी पातेली करून जाते. झोपले. देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमस्ते गणपते त्वमेव सेक्शन तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमावक्तारमावसोतारमावदातारमावदातारमाव. नमस्ते गणपते त्वं प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खल्विदं त्वं साक्षादात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमस्ते गणपते त्वं प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं त्वं आनन्दमयस्त्वं ब्रह्ममय त्वं सच्चिदानन्दरूपं त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानतीतं तारेण रुद्रमिततममनुस्वरूपं लकारपूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसङ्गनसंहितासन्धिः सैषा गणेशविद्यागणकऋषि निश्चिरुद्धाय त्रिछन्दासु गणपतिः देवता. ओम गणपते नमः. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्त सर्वतोमां पाहिजे समजात त्वं वाग्मयत्वं चिन्मयत्वं आनन्दमयत्वं ब्रह्ममयत्वं सच्चिदानन्दरूपं प्रत्यक्षं ब्रह्मासि. स्वारचान्त्यरूपं बिन्दुरुत्तररूपं नादसङ्गानसंहिता सन्धि सैषा गणेश विद्यागणकऋषि निच्चिरुद्धाय त्रिछन्दः गणपतिः देवता. ओं गणपतये नमः. एकदन्ताय विद्महे धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रथं च वर्धनहस्ते देवाच्या डोक्यावर दुर्वा कधी पण देवाच्या डोक्यावरती सोडायची. नाही, दुर्वा हातावर नाही सोडायची, असं डोक्यावरून सोडायची. हे देवाच्या तिथे चरणावरती लाव आणि खाली ठेवून तिथे ठेवून पश्चातात पुरस्तात उत्तर संहिता संधी सैषा गणेश विद्यागणकऋषि विद्याय त्रिछन्दः महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं सन्नाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आरतीची तयारी कर. जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न गौरी कुमरा चंदनाची उंची कुंकुम केशरा तिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंदुंची नुपुरे करणी जागल्या. जय देव जय मंगलमूर्ती. हरी वारी जन्म मरणा केवारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमर्दिनी ओ महिषासुरमर्दिनी सुररेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय एवढे सगळ्या पारसला हैराण आहे.
गाईज त्रिशा आहे. केवढी लाजलं. हाय काय सती दादाची पोरगी आमच्या गंजोलीच्या हाताची. आणि सनी दादा सनी दादा छोटा सनी दादा कोणी घातला गाय आमच्या इथे राजदादा आले आणि राजदादाची फॅमिली किती राजदादाची मोठी बहीण आणि आई आणि मला पण वाटतं किती 2-3 वर्ष झालं माहेरा गेलो नाही पाय पडला मी. बाबा आता आमच्याकडे आले कसं वाटतं तुम्हाला? खूप खूप आमंत्रण बाबा आज आले. बाबाला माईक कुठे माईक मी आज काहीच नाही ना. गाईत आज जास्ती ब्लॉग नाही काढला आम्ही, छोटूसाच ब्लॉग असणार आहे. आणि आज आम्ही गौरींच्या दिवशी देव का आलेला त्याचा रिझन तुम्हाला मम्मी सांगेल. मम्मी आज आम्हाला 13 दिवस सुतक होता आमचे ते काका वारलेले म्हणून. मग आज आम्ही गौरींच्या दिवशी देव आणला कारण आम्हाला देव बाप्पाला हात लावायचा नव्हता. 13 दिवस सुतक असल्यामुळे 13 दिवसाचा सुतक असल्यामुळे मी गणपती बाप्पा आणला नव्हता. मग भटजीने आम्हाला ऑप्शन दिला, एक तर साखर चौथीला आणा नाहीतर मग आज गौरींच्या दिवशी आणा. आणि मी दरवेळेस गौरींच्या दिवशी विसर्जन करते म्हणून मी आज गणपती बाप्पा आणलाय. कारण सुतकात मला देव पूजनाचा मला आवडलं पण नसतं आणि ते काय दुसऱ्याच्या हातनं पूजा करा हे करा ते करा, त्यापेक्षा माझा देव आला शांतपणे आनंदात. आणि सॉरी मी कोणालाही इन्व्हिटेशन केलं नाही कारण नको थोडंसं दुःखाचं वातावरण होतं म्हणून आमच्याकडे यावेळेस आम्ही प्रोग्रामही ठेवला नाही कारण ते बाबा आत्ताच जस्ट गेल्यात आणि आमचं ऋतिक सुद्धा आत्ताच गेलेला आहे म्हणून आम्ही यावेळी काहीच प्रोग्राम नाही केला. इवन आम्ही गाणी सुद्धा नाही गायली आणि काय प्रोग्राम सुद्धा ठेवला नाही कारण बाबा आत्ताच गेलेले होते आणि आमचा ऋतिक सुद्धा गेलेला होता. कारण ऋतिक माझा खूप हाऊस करायचा, गणपती बाप्पाजी आणायला न्यायला सगळीकडे ऋतिक असायचा म्हणून आम्ही यावेळी शांतपणे देव बाप्पा आणलाय. आमचा देव बाप्पा पाहू शकता तुम्ही, 1.5 दिवसाचा बाप्पा आलेला आहे, शांतपणे आलाय, शांतपणे चाललाय. काही करता येत नव्हतं म्हणजे नकोच वाटलं करायला बस, पण तरी तुम्ही या बाप्पाच्या दर्शनाला.